घरामध्ये जाऊन मतं घ्यायचा प्रयत्न तो आपल्या भागात चालणार नाही. आणि तो निवडणूक जवळ आली तर ह्या वेळेला निश्चित सांगलीत बदल घडणार आणि काँग्रेसचाच खासदार या ठिकाणी निवडून येणार अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती. दुर्दैवानं काहीतरी वेगळी चक्र फिरली. खासदारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी काही षडयंत्र असले. आपण सगळीकडे ऐकतो नुलाकुस्ती नुलाकुस्ती काय असते? एखादा पैलवानाला जिंकायचं असेल तर जाणून बुजून त्याच्या विरोधात ठरवून पडणारा पैलवान उभा करायचा, पडणारा माणूस उभा करायचा, म्हणजे त्याला निवडून आणता येईल. टीव्हीवर सुद्धा आपण खेळ करतो, क्रिकेटचे मॅच बघतो, त्या चर्चा होते मॅच फिक्सिंग, म्हणजे समोरची बाजू भाषण चाललंय चार पैसे खाऊन मुद्दामून खराब खेळणार आणि दुसऱ्या बाजूला जिंकून काय नाही. आता काय ह्या गाव झाला की ह्या संजय पाटलांना पुन्हा निवडून द्यायसाठी विरोधात मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला. आता तुम्ही काल पेपरमध्ये वाचला असणार की गुजरात मधल्या सुरतच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने त्यांचा एक उमेदवार बिनविरोध केला. सुरत मध्ये व्यापारी, सुरत मध्ये नागरिक प्रचंड नाराज होते आणि कुठल्याही परिस्थितीत परत भाजपला निवडून द्यायचं नाही हा निर्धार त्या लोकांनी केला होता. आता सुरत मध्ये खासदार पडेल ही जाणीव लक्षात आल्यावर त्यांनी पहिला काय केलं तर काँग्रेस पक्षाकडनं आणि इतर पक्षाकडनं ती जागा सोडवून घेतली. ज्याला जागा सोडवून घेतली त्या माणसाला आधीच तयार केलेलं पैसे दिले होते आणि त्याचा अर्ध भाग करून सगळे उमेदवार मोकळे करून परत त्याच माणसाला निवडून दिलं ज्यांचा पूर्ण मतदारसंघात विरोध होता. सांगलीत सुद्धा तो डाव होता. तुम्ही सगळ्यांनी डेटा धरला आणि मी उमेदवार उभे राहिलो नसतो, काल माघारी घ्यायची चूक केली असती तर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा भाजपने एवढा प्रचंड विरोध असताना सुद्धा बिनविरोध केली असती. त्याचा डाव लक्षात घ्या. पुढच्या निवडणुकीत सुद्धा आता जर संजय पाटलांसारखा माणूस पुन्हा निवडून आला तर पुढच्या निवडणुकीत तो इथं निवडणूकच घेऊन देणार नाही. काम निवडून आले 5 वर्ष काम करायचं आहे, काम चांगलं झालं तर लोकांकडे पुढे जायचं आहे, लोकांना आवडलेलं लोक पाळू शकतात, हेच तर राजकारण आहे. तर मला असं वाटू लागलं की निवडणूक आल्यावर मी मॅनेजर सगळं करू शकेन, विरोधात उमेदवार माझ्या करू लागलो ते मीच ठरवा लागलो आणि मीच प्रत्येक वेळी निवडून याचं मग काम कोण करेल. आणि तीच अवस्था ह्या खासदारांची झालेली आहे की लोकांच्या पूर्णपणे काम करायचं बंद केलेलं आहे. फक्त मॅनेजमेंट करणं, इस्टेटी घेणं, कारखाने विकत घेणं, स्वतःची इस्टेट दुपटीनं आणि चौपटीनं वाढवत असताना सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्नांकडे सुद्धा या खासदारांनी दुर्लक्ष केलं. त्यांची एकच पद्धत आहे, दुसऱ्यांनी केलेल्या कामावर नारळ फोडणे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या लोकांनी ठराव केले आणि आम्हाला कर्नाटकात जाऊ दे जर महाराष्ट्र आम्हाला पाणी देत नसेल तर. आणि असं बोलल्यामुळे शेवटी राज्य शासनाला जाग आली. त्याने विक्रम सावंत दादांना बोलवून घेतलं. काय केलं पाहिजे? विक्रम दादा पोटतिडकीने म्हटले अहो काय म्हणजे किती वर्ष आमच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणार आणि म्हणून योजना मंजूर झाल्या. आता लगेच आईचा बिळावर नागोबा आमचा खासदार आला म्हणला मीच केलं. ही योजना प्रत्येक दादा मंत्री असताना केंद्राच्या AIBP मध्ये हस्तांतरित झाली होती. म्हैशाळ प्रकल्प
2013 साली प्रतीक दादा मंत्री असताना पहिल्यांदा जत तालुक्याच्या विरगा तलावामध्ये कृष्णेचं पाणी आलं. कृष्णेचं पाणी आणून 1000 कोटीचा निधी या जत तालुक्यात. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.